कर्जमुक्तीची सेवा, स्वामींच्या कृपेने आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग। नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। मित्र हो, आजचा विषय खूप जणांच्या मनाला स्पर्श करणारा आहे। कारण आजच्या काळात अशी अनेक घरं आहेत जिथे पैसा येतो, पण कुठेतरी कर्जाचा भार मनावर असतो। कुणाचं घराचं कर्ज, कुणाचं व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज, कुणाचं अचानक आलेल्या संकटामुळे झालेलं कर्ज, आणि मग रोज मनात एकच विचार चालू असतो, हे कर्ज कधी संपेल? आपण या अडचणीतून कधी बाहेर पडणार आहोत? देवा, आमच्यावर ही वेळ का आली आहे? मित्र हो, कर्जाचा त्रास फक्त पैशांचा नसतो, तो मनाचा त्रास असतो। रात्री झोपताना चिंता, सकाळी उठल्यावर काळजी। पण अशा वेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण संकटात असलो तरी स्वामींची कृपा आपल्यापासून दूर नसते। स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेवा, मार्ग नक्की सापडतो। मित्र हो, आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी अनेक भक्त श्रद्धेने करतात। ही सेवा म्हणजे कर्जमुक्तीसाठी स्वामींची नामस्मरण सेवा। ही सेवा करताना मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणे खूप महत्त्वाचे आहे। सकाळी उठल्यानंतर स्वामींचे स्मरण करा। शांत मनाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याची शक्ती मला द्या। माझ्या बुद्धीला योग्य मार्ग दाखवा। माझ्यावर असलेला कर्जाचा भार कमी होऊ द्या। मित्र हो, स्वामींना मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते, त्यांना भक्तांच्या मनातील खरी भावना दिसते। तुम्ही मोठी पूजा करू नका, पण मनापासून 2 मिनिटे स्वामींचे नाव घेतले तरी त्या नामाची शक्ती खूप मोठी असते। दररोज शक्य असेल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा। मन शांत करा, कारण जेव्हा मन घाबरलेलं असतं तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेऊ शकतो, पण शांत मनातून घेतलेला निर्णय आपल्याला संकटातून बाहेर काढतो। मित्र हो, कर्ज कमी होण्यासाठी भक्तीबरोबर व्यवहाराची शिस्तही गरजेची आहे। स्वामींचं नाव घेताना स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या पैशांचा योग्य वापर करेन, अनावश्यक खर्च कमी करेन, माझ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन। कारण स्वामी कृपा करतात, पण आपली पावलंही योग्य दिशेने पडायला हवीत ना। मित्र हो, अनेक वेळा आपण कर्जामुळे इतके घाबरतो की आपल्याला पुढचा रस्ता दिसतच नाही। पण लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा प्रकाश देतो। तसंच स्वामींचं नाव आपल्या मनाला आधार देतं। जेव्हा तुम्ही रोज श्रद्धेने नामस्मरण करता तेव्हा तुमच्या विचारांमध्ये बदल होतो, नवीन मार्ग दिसायला लागतात, नवीन संधी मिळायला लागतात, आणि हळूहळू परिस्थिती बदलण्याची सुरुवात होते। मित्र हो, एक छोटी सेवा अजून करू शकता। रोज स्वामींच्या चरणी बसून मनात तुमची अडचण सांगा, पण फक्त समस्या सांगू नका, स्वामींवर विश्वासही ठेवा। असं म्हणा, स्वामी, माझी चिंता तुमच्या चरणी ठेवतो, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या। कारण स्वामी फक्त पैसा देत नाहीत, ते आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतात। मित्र हो, कर्ज कितीही मोठं वाटत असलं तरी मनात आशा सोडू नका। आजची परिस्थिती कायमची नसते। विश्वास, प्रयत्न आणि स्वामींचं नाव यांच्या जोरावर अनेक अडचणींमधून भक्त बाहेर पडले आहेत। तुम्हीही ही सेवा श्रद्धेने करा, घाई करू नका, भीतीला मनात जागा देऊ नका। कारण जिथे विश्वास असतो तिथे मार्ग नक्की तयार होतो। मित्र हो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। अशाच स्वामी समर्थांच्या कृपेच्या कथा, सेवा आणि सकारात्मक विचारांसाठी आपल्या सोबत जोडलेले रहा। श्री स्वामी समर्थ।